नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी शालेय शिक्षण विभागाने देखील पुढाकार घेतलेला आहे। आपले शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनी आपला एका महिन्याचे वेतन, जो आपल्या एका महिन्याचं वेतन आहे, तो पूरग्रस्त शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच सर्व शिक्षक संघटनांनी जाहीर केल्यानुसार शिक्षकांचाही एका दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात येणार आहे। सर्व मंत्री महोदय, आमदार यांच्या पाठोपाठ पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींचा पुढाकार आहे। राज्यातील सर्व शिक्षक स्वतः एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहे। एकूणच ही सर्वात मोठी मदत असणार आहे व एकूणच एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे शिक्षकांचाही एका दिवसाचे वेतन आपल्या महाराष्ट्रातील ज्या ज्या भागामध्ये पूर आलेला आहे त्या पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय, जो अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे, आपल्या शिक्षण विभागाने देखील घेतलेला आहे। सर्व शिक्षकांचं, सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी मनापासून धन्यवाद देते, जेणेकरून असा निर्णय या ठिकाणी धाडसाचा निर्णय घेऊन शिक्षक स्वतः एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा आभार। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।